हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं मी तुमच्यासाठी छान एक रेसिपी घेऊन आलेली आहे, मेंदूवडे. झटपट होणारे मेंदूवडे. तसे जर आपल्याला मेंदूवडे बनवायचे म्हटलं, आपल्याला उडीद डाळ आहे ना, तर ती भिजत टाकावी लागते. मग ती मिक्सरमधून ग्राइंड करा, म्हणजे त्याच्यात बराचसा वेळ जातो. पण इथं हे झटपट होणारे मेंदूवडे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं मी काय केलं, कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं. तेल गरम होऊ दिलं, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता ॲड केला. त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं. त्याला उकळी येऊ दिली आणि एक वाटी रवा घेतलेला आहे मी. तर तो रवा त्याच्यामध्ये ॲड केला. तुम्ही याच्यामध्ये ना थोडंसं तिखट जरी ॲड केलं तरी चालतं, पण मग देवांश खाणार नसल्यामुळं मी टाकलं नाही तर मिरची ॲड करू शकता, हिरवी मिरची. तर इथं असं हे थोडंसं हटवून घेतल्यासारखं करायचं. तो रवा सगळा व्यवस्थित मिक्स करायचा आणि थोडंसं म्हणजे 5 मिनटं तरी याच्यावरती झाकण ठेवून ते वाफवू द्यायचं. त्याच्यानंतर मी एक ताट घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ना, तर मी त्याच्यामध्ये ते ॲड केलं. आपल्याला याचा आपण कणिक कसा मिळतो त्या पद्धतीने एक याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतात, मेंदूवडे व्यवस्थित होतात आणि फुटतसुद्धा नाही तेलामध्ये टाकल्याच्यानंतर. तर इथं मी ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल, एक असा घट्टसर गोळा तयार झाला. तर इथं मी असा लांबसर गोळा बनवून घेतलेला आहे आणि चाकूच्या सुरीच्या साहाय्याने ना त्याला थोडासा असा आकार देऊन दिलेला आहे, म्हणजे पटपट असे मेंदूवडे बनवले जातात. तर इथं तुम्ही पाहिलं असेल, मी हातावरती एक गोळा घेते, व्यवस्थित त्याला परत मिक्स करते आणि थोडासा मेंदूवड्यासारखा त्याला आकार देत होते. एवढे टेस्टी आणि एवढे भारी लागतात हे. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. झटपट होणारे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. त्याच्यानंतर मी परत कढई टेकवली, त्याच्यामध्ये तेल ॲड केलं, कारण आता आपल्याला हे मेंदूवडे ना तळून घ्यायचे तेलामध्ये. फक्त याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं पाहिजे. जर तुम्ही थोडंसं थंड तेलामध्ये जर टाकले तर ते मेंदूवडे फुटणार. म्हणजे तेलाचं टेम्परेचर एकदम हाय पाहिजे. एकदम कडक तेल असल्यानंतरच त्याच्यामध्ये मेंदूवडे ॲड करायचे आणि नंतर तुम्ही 2 मिनिटांना तो थोडासा गॅस कमी केला तरी पण चालेल. तरी इथं मग तेल चांगलं गरम झालेलं होतं. मी त्याच्यामध्ये ते मेंदूवडे टाकून दिले आणि हे बघा, इथे एकदम कुरकुरीत असे हे मेंदूवडे तयार झालेले. तर चला, ह्याच पद्धतीनं आता मी सगळे मेंदूवडे ना बनवून घेते पटापट आणि खूप भारी. याच्यासोबत मी चटणी बनवलेली आहे, शेंगदाण्याची जी चटणी असते ना, तर ती चटणी मी इथं बनवून घेतलेली आहे. तर एवढे मेंदूवडे इथं बनवून तयार झालेले होते. चटणी मी तुमच्यासोबत काही शेअर केलेली नाही. एकदम आपण जी साधी चटणी बनवतो ना, शेंगदाणे, हिरवी मिरची, थोडासा पुदिना, कढीपत्ता, सांबार, लसण हे सगळं टाकून मी ती चटणी बनवून घेतलेली आहे. थोडंसं दहीसुद्धा ॲड केलं होतं चटणीमध्ये. त्याच्यानंतर इथं उन्हात बसून आहे ना मस्तपैकी ते मेंदूवडे एन्जॉय केले. कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना